सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी मोठे खुलासे केले आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो 30 वर्षाचा आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी चोरीच्या हेतूने सैफ अली खान यांच्या घरात घुसला होता। त्यावेळी सैफ अली खान आणि आरोपी यांच्यात झटापट झाली आणि या घटनेत आरोपी अडकल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी सांगितलं की आरोपीकडे भारतीय नागरिकत्वाचा वैध पुरावा नाही। त्याच्याकडे सापडलेल्या साहित्याच्या आधारे तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे। प्राथमिक चौकशीनुसार तो भारतात 5 ते 6 महिन्यापूर्वी आला होता। डीसीपी झोन 9 दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली। दिनांक 16/1/2025 रोजी बांद्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अभिनेता श्री सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। हा बांगलादेशी नागरिक आहे हे नेमकं कसं कळलं आणि दुसरीकडे म्हणजे त्याने भारतात आल्यानंतर नाव बदललं, मुंबईत तो गुन्हा दाखल झाला म्हणजे गुन्हा जे स्वरूप दिलं त्याच्यानंतर तो कुठे कुठे लागला किंवा कुठे कुठे गेला। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत। त्या तपासात निष्पन्न होईल। सदर आरोपीला ठाण्यातनं अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे।